प्रभू येशूची स्तुती असो. कशा आहात आपण सर्वजण? देवाच्या नावाला धन्यवाद. सकाळच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आजच्या या सकाळी आपण पुन्हा एक वार देवाच्या गौरवासाठी एका वचनानं आशीर्वादित होऊया. आजचं वचन आहे 1 योहान याचा 2 अध्याय आणि 6वं वचन. ते असं म्हणतं, मी त्याच्या ठायी राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. या वचनामध्ये असे म्हणले आहे की ख्रिस्ताच्या खऱ्या अनुयायांनी येशूच्या जीवनाप्रमाणेच आपले जीवन जगले पाहिजे. ते त्याचे भक्त असण्याची हीच खरी ओळख आहे ना. केवळ त्याला ओळखण्याचा दावा करण्यामध्ये आपण त्याचे अनुयायी होत नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात त्याचे चारित्र्य आणि कृती प्रतिबिंबित करण्यासाठी हे वचन आपल्याला पाचारण करते. सर्व लोकांसमोर त्याच्यावरचा एक खरा आणि प्रामाणिक विश्वास प्रदर्शित करण्यासाठी हे वचन आपल्याला या सकाळी प्रोत्साहित करत आहे. या वचनात असे पाहावयास मिळते की खऱ्या शिष्यत्वामध्ये केवळ विश्वासाची तोंडी घोषणा करण्यापेक्षा अजून बरेच काही समाविष्ट आहे. त्यासाठी येशूच्या शिकवणी आणि त्याच्या उदाहरणांचे प्रतिबिंब असलेली आपली जीवनशैली रोज आवश्यक अशी आहे. येशू चालला तसे चालणे म्हणजे काय? याचा अर्थ ख्रिस्ताचे प्रेम, करुणा, नम्रता आणि देवाच्या इच्छेचे रोजच्या रोज पालन या सर्वाद्वारे आपण इतरांशी आपल्या व्यवहारात आणि दैनंदिन आपण करत असलेल्या निवडींमध्ये आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाला रूप देण्याचा प्रयत्न करत असतो. ख्रिस्तासोबतच्या असलेल्या आपल्या खऱ्या नातेसंबंधामुळे आपण असे जीवन जगले पाहिजे जे त्याच्या इच्छेनुसार अधिकाधिक सुसंगत असेल आणि त्याच्याशी आपली वाढती साम्यता इतरांना दर्शवली जाईल. या वचनामध्ये जे ख्रिस्तामध्ये असल्याचा दावा करतात त्यांना त्यांच्या कृती आणि त्यांच्या निवडी यासाठी काळजीपूर्वक जबाबदार राहण्यास पाचारण केले आहे. कारण त्यांच्या कृती आणि त्यांच्या निवडी याद्वारे इतरांच्यासाठी ख्रिस्ताने दाखवलेले प्रेम आणि कृपा प्रतिबिंबित झाली पाहिजे. अशा आपल्या कृती आणि आपल्या निवडी असल्या पाहिजे. खूप महत्वाची बाब आहे की असं वागणं म्हणजे हे वचन तारण मिळवण्याबद्दल नाही. कृपा करून हे लक्षात ठेवा. येशूवरील विश्वासाद्वारे मिळणारी एक मोफत देणगी म्हणजे तारण आहे. परंतु येशूप्रमाणे जगणे म्हणजे त्याच्यावरील आपल्या खऱ्या विश्वासाचे नैसर्गिक परिणाम आणि ख्रिस्ती जीवनाचा पुरावा आहे. जेव्हा आम्ही ख्रिस्ताप्रमाणे चालतो त्यावेळेस खरंच आम्ही त्याच्यावर आमचा विश्वास आहे हे सर्वांसमोर प्रदर्शित करत असतो. हा एक पुरावा आहे. आपण ख्रिस्तासारखं जेव्हा चालतो त्यावेळेस हा एक पुरावा होऊन जातो की आम्ही खरंच ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. त्यानं जसं आम्हाला सांगितलं तसं आम्ही चालत आहोत आणि मी त्याच्या ठायी असल्याचा हा पुरावा आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आजच्या सकाळी या वचनाद्वारे परमेश्वराच्या ठायी असल्याचा आपण जर दावा करत आहोत तर आपण तो जसा चालला तसं रोज चालूया आणि देवाचा गौरव करूया. मे गॉड ब्लेस यू ऑल. देव बाप तुमची काळजी घेऊ. आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.